हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1843. आजची तारीख आहे 5 मार्च 2020. वाजले आता 10:25. रात्रीचे वाजले. लास्ट आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला होता, तो केला होता 2 मार्चला केला होता. त्याच्यानंतर 3, 4, 5. सो दॅट मीन्स आज 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण सांग आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केले? बिकॉज ऑफ दॅट की आपण घरी होतो आणि जेव्हा घरी राहतो तेव्हा आपल्यापाशी बहुत साऱ्या अशा काही गोष्टी असते जेणेकरून आपण घेरून जातो. आर्टिफॅक्ट एपिसोड आपण युजली रेकॉर्ड करतो जेव्हा आपण एकटे राहतो या आणि मोस्ट ऑफ टाइम आपण एकटं राहतो या. बट जेव्हा मी घरी जातो तेव्हा मी माझे चाहनेवाल्या लोकांकडून घेरून जातो. सो त्यामुळे मग मला टाइमच भेटत नाही या. त्या प्रकारे तो फिलिंगच निघत नाही बाहेर या. म्हणजे मित्रासोबत राहतो, फॅमिली सोबत राहतो. सो दॅट मीन्स या. बट जेव्हा मी नागपूरला राहतो तेव्हा आय वॉज अलोन. सो माझा एकटेपणा काढण्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोडचा सहारा घेतो. व्हॉटएव्हर. त्यामुळे आपण एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. बट जेव्हा वर्धला जातो तेव्हा प्रॉपरली कधी करत नाही, कधी नाही करत. सो आपल्याला 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवात करू 3 तारखेचा, 3 मार्च 2020. ओके, 3 तारखेला कोणता वार होता? लेट मी चेक ऑन द कॅलेंडर. 3 तारखेला होता मंगळवार. ओके, आणि मंगळवारी काय झालं? ओके, 3 तारखेला मंगळवारी काय झालं? मंगळवारी आपण सोमवारी शूट केला होता ना मंगळवारी. यस, मंगळवारी आपण DSLR साठी नाही का आपण जाणार होतो. यस, म्हणजे कसं आहे की मंगळवारी काय आलं की मी सकाळी उठलो वगैरे. उठल्यानंतर मग मी माझं प्रीमियर प्रोचे असे जे युट्यूबवरचे क्लासेस मी कंटिन्यू केले. या आतापर्यंत 8 लेक्चर झाले माझे. आणि मी नॉट ओनली फक्त लिहिले, म्हणजे नॉट ओनली बघितले, ऍक्च्युली ते लिहिले आणि प्रॅक्टिकली करून पण बघितले. बिकॉज ऑफ दॅट की मी आता माझ्या लॅपटॉपमध्ये प्रीमियर प्रोचा व्हर्जन 2017 जो डाउनलोड केला, इन्स्टॉल पण केला. आणि तो ट्रायल पिरियड नाही, इट वॉज फॉर एव्हर फॉर मी. सो दॅट इज रिअली गुड. या, वेन एव्हर आय वॉन्ट आय विल डू एडिटिंग. सो दॅट इज रिअली गुड पार्ट. आणि त्यामुळे मी प्रीमियर प्रोचे चांगले क्लासेस शिकून राहिलो आहे. दॅट मेक्स मी फील रिअली अमेझिंग. या, दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर मग मी प्रतीककडे गेलो. त्याच्यापाशी कॅमेरा आहे, DSLR कॅमेरा, निकॉन D3300. या, इट्स अ DSLR कॅमेरा. सो मला वाटलं माझ्या शॉर्ट मूवीसाठी काइंड ऑफ लाईक दॅट मला या DSLR ची गरज आहे. बिकॉज ऑफ दॅट मला जो डेप्थ इफेक्ट पाहिजे तो क्लिअरली मोबाईल मध्ये नाही येत. कारण मोबाईल वॉज एक प्रकारे सगळ्याच गोष्टी फोकस करतो ड्युरिंग द व्हिडिओ मोड. जेव्हा फोटोज मध्ये राहतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन राहते. त्याच्यामध्ये आपण बॅकग्राऊंड ब्लर करू शकतो पोर्ट्रेट मोड मध्ये. बट जेव्हा व्हिडिओ मोड राहतो तेव्हा तो एव्हरीथिंग वॉज गोना फोकस. सो मला असं वाटलं की आपण DSLR ची थोडीशी मदत घ्यावं. आणि असं नाही की मी एकदम मला DSLR पाहिजे होतं त्याशिवाय मी शूट नाही करत होते. इट इज नॉट दॅट काइंड ऑफ थिंग. म्हणजे असं होतं की आपल्यापाशी आहे आणि प्रतीक पाशी आहे DSLR आणि तो देऊ शकतो. आणि ही वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड फ्रेंड. सो या, देऊ शकते ना, आणि आपल्यापाशी आहे अवेलेबल, तर व्हाय डोंट यू यूज इट. सो मी गेलो तिथे, मग त्याच्या घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग DSLR बद्दल थोडस जाणून घेतलं, काही टेस्टिंग घेतली, ऑडिओ टेस्ट, व्हिडिओ टेस्ट वगैरे वगैरे. ऑडिओ मध्ये पण खूप जबरदस्त क्लिअरिटी होती, व्हिडिओ मध्ये पण चांगली क्लिअरिटी होती. 60 फ्रेम पर सेकंड 1080 पिक्सल प्रिंट मध्ये रेकॉर्ड केले. इट वॉज रिअली गुड. त्याचा क्लिअरिटी पण चांगली होती. बट जो मला जो फीचर पाहिजे होता त्याच्यामध्ये, जो सर्वात इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जो मागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला ब्लर करायचं होतं, तर ते होऊ नाही राहिलं पॉसिबल. या, म्हणजे प्रतीकने जास्त छेडछाड केली नाही आणि मग मी केली. बट त्याच्यामध्ये जो इफेक्ट आहे ना तो बहुत म्हणजे एकदम हे आहे. म्हणजे असं नाही, मी अजूनपर्यंत त्याच्या DSLR मध्ये अजून जास्त छेडछाड केली नाही. मला माहित नाही त्याच्यामध्ये ॲपरेचर काय असते, त्याच्यानंतर एफ स्टॉप काय असते, त्याच्यानंतर खूप सारे आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर. त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपण आपल्याला त्या प्रकारची क्वालिटी पाहिजे, या त्यानंतर आपल्याला ती क्वालिटी भेटते. सो मला असं रिअलाइज झालं
की मोबाईल वॉज बेटर या. पण मी नंतर डिसाईड केला की या आपल्यापाशी DSLR आहे, तो वाय डोंट यू यूज इट. सो मग मी गेलो, बघितला, ट्रायल घेतला, इट वॉज गुड. मग बाकीचं मग मी युट्यूबवर बघून पाहून घेईन म्हणलं. सो मग त्याचा DSLR घरी आणला. घरी आणल्यानंतर मग मी शॉर्ट्स साठी कोणाला फोन वगैरे केला नाही, कारण ऑलरेडी खूप वेळ झाला होता आणि या टायमाला कसं दुपार टायमाला सगळेजण पढाई करतात. सो बरोबर, मी DSLR आणलं, त्यामुळे मग घरी माझी बहीण आहे, तिने लाचा वगैरे घातला आणि तिचं काहीतरी फोटोशूट करायचं होतं, तर तिने खूप सारे फोटोज वगैरे काढले त्या दिवशी. संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी नथिंग एल्स, यस, फोटोज वगैरे काढले, देन त्याला एडिट केले, फिल्टर मारले, वॉज गुड. आणि मग त्याच्यानंतर काय झालं संध्याकाळी, त्या दिवशी कुठे बाहेर तर नाही गेलो या 3 तारखेला. मी घरीच होतो. येस, आढळून त्याच्यानंतर होतो, मला माहितच नाही हा केला तर. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1843. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. बट 3 तारखेला मी वर्धेला होतो.